नमस्कार. अथ तो ज्ञान जिज्ञासा उपनिषदातली माहिती घेण्याचा हा आपला कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. आणि आपण विचार करत होतो तो कठोर उपनिषदाचा, आणि ज्याच्यातल्या अध्याय पहिल्यातली एक वल्ली आपण फक्त गेल्या व्हिडिओमध्ये थोडीशी आपल्या लक्षात येईल अशी समजून घेण्याचा प्रयत्न केला. असे 2 अध्याय आहेत आणि प्रत्येक ठिकाणी 3-3 वल्ली आहेत. म्हणजे अजून आपल्याकडे 5 वल्ली आहेत, ज्या ह्या कथेचे 5 कडवे अजून आपल्याला नीट समजून घ्यायचे आहेत. तर आपण पाहत होतो ती कोणती, नचिकेताची गोष्ट. आणि ते पाहिलं होतं की नचिकेता अगदी मेधावी पुत्र होता, म्हणजे शार्प आणि स्मार्ट बॉय म्हणतो आपण तसा. आणि त्यांनी आपल्या वडिलांना जरा जर्जर गाई दाना देताना पाहून पाप लागल आणि वडिलाचं अहित होईल असा विचार करून थांबवलं होतं. आणि वडिलांनी त्या ह्याच्यात तू यमाला तुला दान दिलं म्हणून सांगितलं होतं. आणि हा यमदारात जाऊन बसला आणि यम नंतर आल्यानंतर यमानी त्याला 3 वरदानं दिले. आणि त्यापैकी त्यांनी पहिला वर मागितला की माझ्या वडिलाचा क्रोध शांत व्हावा, त्यांनी मला पुन्हा स्वीकारावं. हा होता जो वैयक्तिक लेवलचा होता, स्वतःसाठी मागून घेतला होता. आणि दुसरा वर त्यांनी मागितला होता तो समाजासाठी होता, की ज्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की स्वर्गापर्यंत देवत्व मिळवू शकणार अशी कुठली यज्ञ किंवा कुठली विद्या आहे ती मला द्या. आणि मग त्यानंतर स्वर्गीय अग्नीची दीक्षा यमधर्माने नचिकेताला दिली आणि त्याची हुशारीची परीक्षा घेऊन दिली. आणि तो खरोखरच तल्लख आहे आणि बुद्धिवान आहे हे यमधर्माच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी सांगितलं खुश होऊन की अजून एक रत्न मला तुला बक्षीस देतो, आणि हा यज्ञ तुझ्या ही अग्निविद्या किंवा हा यज्ञ तुझ्याच नावाने ओळखला जाईल. आणि 3 नचिकेता यज्ञ जो करल तो खरोखर देवत्वापर्यंत पोहोचू शकल असं तुला मी वर देतो. आणि तिथून हा नचिकेता यज्ञ किंवा नचिकेता अग्निविद्या प्रचलित झाली. आणि मग त्यांनी सांगितलं की आता तू तिसरा वर माग. आणि तिसऱ्या वरात नचिकेताने सांगितलं की लोक म्हणतात की माणसाच्या मृत्यूबरोबर आत्माही निघून जातो, पुढे कधी काहीच नसतं. तर मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं किंवा आत्मा म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय, अर्थात ब्रह्मज्ञान मला द्या असा पुढं त्यांनी वर मागितला नचिकेतानी यमधर्माला. आणि मग आपण ते पाहिलं होतं की हा वर मागितल्या यम सपापला की आपण ज्याच्याशी बोलतो ते 7-8 वर्षाचं पोरग नाहीये, त्याची बुद्धिमत्ता खूप तीव्र आहे. आणि आता ह्याला आपण ही विद्या कशी द्यावी, अर्थात कोणतंही दान सत्पात्री गेलं पाहिजे असं यमाच्या लक्षात आलं. आणि मग यमानी त्याची परीक्षा घ्यायची ठरवली की खरोखर की ही विद्या प्राप्त करण्यासाठी, ब्रह्मविद्या आत्मविद्या ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी हा जो शिष्य आलाय किंवा हा जो शिष्य इच्छितो, ब्रह्मज्ञान प्राप्ती इच्छितो, आत्मज्ञान प्राप्ती इच्छितो, इतकी रहस्यमय गूढ विद्या ह्याला पाहिजे असं हा म्हणतो, तर तो खरोखर त्या लायकीचा आहे का ते पाहायचं यमाने ठरवलं. आणि इथवरच आपला पहिला भाग संपला होता. आणि पहिल्या अध्यायाची पहिली वल्ली पूर्ण संपली नव्हती, आता ही परीक्षा राहिली होती. तर पुढं तर यमाने काय केलं तेच आपलं एकदम की एवढंच पोरग आपल्याला सांगतं की मृत्यू नंतर काय होतं आणि मृत्यू नंतरचं ज्ञान द्या आणि ब्रह्मज्ञान सांगा, आत्मज्ञान सांगा. तर त्यांनी सांगितलं बाळा हे तू काहीच्या काही विचारायला लागला, तुझ्या वडिलाचं विचारलं होतं तोपर्यंत ठीक होतं, ते तर माझ्या हातातच होतं, मी तुला दिलं. त्यानंतर स्वर्गातले इतके मोठे सुख मिळू शकतील अशी विद्या सर्वांसाठी ती तुला शिकवली. आता हे ब्रह्मज्ञान वगैरे काय मागायला लागलास तू, त्याचा काय उपयोग आहे, असं कर म्हणे. तू ते नको मागू, मी तुला काय करतो अफाट संपत्ती देतो, खूप सगळी प्रचुर संपत्ती तुझ्याकडे असेल, आयुष्यापर्यंत असेल, मरेपर्यंत उपभोग घेशील, जा. तर इथं यांनी सांगितलं, नचिकेताने सांगितलं की हे जर मागायचं असतं तर कशाला मी इथं आलो असतो, मला संपत्तीची काही गरज नाही. माणसानी पैशाने माणसाला काही होत नाही, जे आपण क्रूड अर्थाने म्हणतो पैसा काही सर्वस्व नाही. तर त्या अर्थाचं इथे एक वाक्य आलंय, न विद्येन तर्पणीय मनुष्य. पैशाने काही सुख मिळत नाही, पैशात सुख नाही. मग मग त्यांनी सांगितलं अरे असं करतो, आयुष्य माग, भरपूर आयुष्य देतो, एवढंच काय तुला तुझे पुत्र 100 वर्षाचे झालेले पाहायला भेटतील असं आयुष्य देतो. त्यानंतर किंवा इच्छा मरण माग म्हणे की तू पाहिजे त्यावेळेस, तू म्हणशील त्यावेळेसच तुला मृत्यू येईल, मधी नाही. आणि परत ह्या सगळ्या संपत्तीचा उपभोग घेता येईल, तुला चक्रवर्ती सम्राट होता येईल म्हणे, पृथ्वीवरती अफाट मोठं राज्य भेटल.
परत नचिकेता आपल्या आपल्या निर्णयावर दृढ राहिला आणि जर तो म्हणला जर नंतर मृत्यू तर आहेच आहे तुमचा, हं? ते नको. मृत्यू नंतर हे सगळे लयाला जाणार आहे, मग काय करणार आहे? दीर्घ आयुष्य काय करणार आहे? दीर्घ आयुष्य माझे पुत्र 100-100 वर्षाचे होतील त्यावेळेस माझं काय, माझ्या बरोबरीच कोण असणार आहे? काही नको ते नको. मी मागतो ते द्या, मला अमरत्व होण्याची मार्ग सांगा, ब्रह्मज्ञान सांगा, आत्मतत्व काय आहे ते समजून सांगा आणि अमरत्वाची दीक्षा द्या. आता परत ब्रह्मदेव विचारात पडला, काय करावं? हे पोरग ऐकच ना. मग त्याला सांगितलं, अरे तुला सगळ्या स्वर्गात जे जे सुख आहेत ते सुख देतो. स्वर्गातल्या सगळ्या रंभा अप्सरा देवी तुझ्या दासी होतील, तुझ्याकडं तुझ्या काम करतील म्हणे. पाहिजे ते सुख तुला उपभोगता येईल ते सुख घे. आणि अर्थात नचिकेतानी ह्यालाही नाही म्हटलं. तो तर बालकच होता. ह्या सगळ्या गोष्टीची त्याला आस नव्हती. त्यांनी एकच मनात पक्का दृढ निश्चय केला होता की आपल्याला ब्रह्मविद्या, रहस्यविद्या, गूढ विद्या, अमर तत्व मिळण्याची विद्या शिकायची आहे. आणि तो म्हणे, अरे हे आणि काय आहे म्हणे, आम्ही तुझ्याकडे आलो. मृत्यू नंतर काय होतं किंवा मृत्यू कोणता चांगला, मृत्यूला ओलांडून कसं जातं हे स्वतः मृत्यू देवता तुमच्याशिवाय मला कोण शिकवू शकतं चांगल्या रीतीने, असं म्हटलं. आणि मग यम त्याच्यावर प्रसन्न झाला आणि यमधर्माने सांगितलं की खरोखर काय असतं म्हणे, ही ब्रह्मविद्या, रहस्यविद्या ज्याला जाणायची तो फार विरळ असतो. एक तर लोक हे ऐकायलाही तयार नसतात, तर तू त्याच्याचा सखोल माहिती घ्यायची विचार करतोस, ती आत्मसात करायची विचार करतोयस. अरे ही विद्या इतकी गहन आहे की देवालाही समजत नाही, देवांनाही ती पूर्ण ध्यानात आली नाही आणि म्हणूनच ते देव आहेत आणि ब्रह्म झाले नाहीत. मी सुद्धा ही फार कष्टाने आत्मसात केलेली आहे. आणि परत तो पुढे सांगतात की फार विरळ आहे आणि ही विद्या कशाने लाभत नाही, तर प्रवचनाने लाभत नाही. प्रवचन सांगून सांगून होत नाही किंवा प्रवचन ऐकून ऐकून मिळू शकत नाही. बहुश्रुत्वा त्यांनी होत नाही. ज्ञानाने तपाने वेद अध्ययन केल्याने होत नाही. तर ही विद्या फक्त आणि फक्त तपाने आणि आत्मा तत्व जर जाणायचं झालं तर मग आता इथून पुढं आत्मतत्वाविषयी ब्रह्मदेवानी निरूपण सुरू केलं की खरोखर हा शिष्य लायक आहे. आणि आता इथं हे जे उपनिषद आहे ते यजुर्वेदातून, योग दर्शनातून आणि ह्याच्यातून आलेलं आहे. कुठलं? केवळ अद्वैत सिद्धांतावर आधारित आहे. योगशास्त्रावर आणि अद्वैत सिद्धांतावर हे आधारित आहे. हे एवढं लक्षात ठेवलं तर आपल्याला त्याचे यम काय सांगतो त्याच्या पाठीमागच्या सगळ्या किल्ल्या आपोआप मोकळ्या होतात. ही किल्ली आपल्या हातात असली तर प्रश्न आपोआप समजतात. तर मग यमाने आत्मतत्व काय आहे, ब्रह्म काय आहे त्याचं सांगायला सुरुवात केली. आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान यमाने सांगायला सुरुवात केली म्हणून आपण पाहत होतो. आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान हे त्यालाच प्राप्त होतं ज्याच्यावर विशेष कृपा झालेली असती किंवा त्याचं चयन झालेलं असतं. इतरांनी कितीही अभ्यास केला किंवा कितीही काही तप केले तरी ते फळ त्याला मिळेलच किंवा ही विद्या त्याला येईलच असं नाही. तर मग त्यांनी सांगितलं की हे मिळायचे दोन मार्ग आहेत. एक श्रेयस आहे आणि दुसरा प्रेयस आहे. श्रेयस मार्ग कल्याणकारी आहे, जो ब्रह्मतत्वापर्यंत ज्ञान मिळवून देतो. प्रेयस मार्ग म्हणजे हा संसारातला सगळीकडे ज्या गोष्टीला आपल्याला विषयाकडे ओढणारा मार्ग आहे, भोगाचा मार्ग आहे. आणि श्रेयस मार्ग त्यागाचा मार्ग आहे. प्रेयस मार्गात साधारण माणूस म्हणजे हजारातून किंवा लाखातून एखादाच विरळा कल्याणकारी श्रेयस मार्ग निवडतो. बाकी सगळे प्रेयस मार्गात जातात, प्रिय वस्तूच्या पाठीमागे लागतात, जे जे मिळेल ते. मग ह्या प्रिय वस्तूमध्ये सगळंच असतं, धन संपत्ती, त्यानंतर प्रसिद्धी, पद, सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे लागतात. त्याच्यासाठी पाहिजे ती धडपड करतात, काय पाहिजे ते खोटे नाटे व्यवहार करतात आणि मग ते माझे स्वाधीन होतात असं यम म्हणतो. म्हणजे मरणाधीन असतात आणि ते पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू घेत राहतात. पण श्रेयस मार्गाने जर गेला तर आता हे श्रेयस मार्ग आपला कोणता? तर योग दर्शनाचा. कोणता? यम नियम आसन प्राण प्राणायाम अष्टांग योग. तर लक्षात ठेवण्यासाठी आता आपण व्हिडिओच्या दृष्टीने विस्तारित सांगत नाही. तर तो त्या मार्गाने गेला, श्रेयस मार्गाने गेला तर पुढे चालून तो ब्रह्मलीन होण्यापर्यंत, समाधी अवस्थेपर्यंत जाऊन ब्रह्माशी ऐक्य साधू शकतो. प्रेयस मार्ग त्याला संसारात भटकत राहतो. आणि ब्रह्म म्हणजे काय किंवा आत्मा म्हणजे काय हे तुला सांगायचं झालं तर त्याचं खून सांगतो. म्हणजे ह्याच्यात काय प्रत्येक वेळेस
नचिकेताने प्रश्न विचारले आणि मग त्याचं उत्तर यमाने दिलेलं आहे. आपण ते प्रश्न उत्तर आहे नाही पाहत, आपण पटकन समजून घ्यायच्या, ह्या व्हिडिओतच कंप्लीट करायच्या पाठीमागं आहोत. तर त्यांनी सांगितलं की ती खून सांगतो तुला, ते अक्षर ओम, जे भूत भविष्य वर्तमान काळ दिशा सगळ्याच्याही वरती आहे, सगळ्याच्याही पलीकडे जातं. आणि आता नंतर आपण हे ओमचं विशेष महत्व पाहण्यासाठी दुसरं एक उपनिषद घेणार, त्यावेळेस मांडुक्य उपनिषद, त्यावेळेस आपण त्याच्यावर विशेष चर्चा करू. तर ओम ह्या अक्षराचा जर तू अभ्यास केला आणि ओम अक्षर नीट समजून घेतलास तर तुला आत्मतत्वाची प्रचिती येईल. श्रेयस मार्गाने राहून म्हणजे अष्टांग योग, ध्यान धारणा, यम नियमासन, प्राणायाम, ईश्वर ध्यान धारणा, समाधीपर्यंत सगळ्या वस्तू. त्यानंतर मग त्यांनी समजून सांगितलं की काय हा मार्ग कसा आहे. पुढे सांगितलं त्यांनी की ह्या मार्गाचं एक तत्व आहे, की त्यांनी एक परत रूपक सांगितलं, अर्थात आपण रूपकात रूपक पाहतोय. तर यम सांगतो की हे आपलं जे शरीर आहे ते एक रथ आहे समज, आणि हा दृष्टांत सर्वदूर खूप प्रसिद्ध आहे. हे शरीर हे रथ आहे समजा, आणि मग आत्मा त्याचा स्वामी आहे, रथी. त्यानंतर बुद्धी सारथी आहे, मन त्याचे लगाम आहेत, आणि इंद्रिय घोडे, वासना किंवा इंद्रियाचे जे विषय आहेत भोगाचे ते रस्ते. आणि मग इथं यमाने विशेषत्वाने सांगितलं की हे सगळे व्यवस्थित ट्रेंड पाहिजे, हे सगळे व्यवस्थित काय पाहिजे, त्याला नियंत्रित पाहिजेत. हे सगळं जर नियंत्रित ठेवलं कुणी, आत्म्याने, रथी जो आहे तो, त्यांनी जर नियंत्रित केलं तर हे सगळं तुम्ही पाहिजे त्या मुक्कामी पोहोचताल, त्या गंतव्याला पोहोचताल, त्या ठिकाणाला पोहोचताल. म्हणजे कोणत्या, आत्मतत्व जाणून घेण्याच्या किंवा ब्रह्मज्ञान मिळवण्याच्या. काय पाहिजे आता, ह्या वासना किंवा रस्ते चुकीचे निवडले, म्हणजे आपण जर ऐहिक रस्ते निवडले, प्रापंचिक रस्ते निवडले, प्रसिद्धी मिळणारे, पैसे मिळणारे, भोग मिळणारे, किंवा नावलौकिक मिळवून घेणारे काही असे जे म्हणजे ब्रह्मज्ञानाशिवाय इतर जर रस्ते चुकले तर त्याचा काही उपयोग होणार नाही. घोडे विथरले तर काय होणार आहे, रथ कुठेतरी खड्ड्यात जाऊन पडल, तुमची गंतव्यावर ठिकाणावर पोहोचणार नाही. मनाने लगाम ढिल्ले सोडले, कुणीकडे घोडे जातील. रस्ता योग्य आहे, त्यानंतर घोडे ट्रेंड आहेत, पण त्याला तिसरीकडेच नेलं बुद्धीनी, तर बुद्धी फिरली आपण म्हणतो तसं, मालकानेच काहीतरी तिसरं सांगितलं. तर मग त्यांनी समजून सांगितलं की काय ही एक चैन आहे, ही एक साखळी आहे. कोणती, तर पहिल्यांदी इंद्रिय संयमन पाहिजे, ते झालं यम नियम आसन, इंद्रिय संयमन. त्यानंतर इंद्रियावर पूर्ण नियंत्रण मिळवायचं, मन शुद्ध ठेवायचं, आणि मग तपाला सुरुवात करायची, प्राणायाम वगैरे. हे अर्थात हे इथं सांगितलेलं नाही, पण त्याचा अर्थ तो होतो, हे मी स्पष्ट करून सांगायलो. की त्यांनी सांगितलं की मनापेक्षा विषय श्रेष्ठ इंद्रियापेक्षा, इंद्रिया विषयाकडे ओढले जातात. इंद्रियावर कंट्रोल करणारं मन आहे, मनाला कंट्रोल करणारी, मनाला नियंत्रित आणणारी बुद्धी आहे, आणि बुद्धीवर कंट्रोल करणारा अहंकार आहे. अहंकार म्हणजे महत्त्व. त्यानंतर अहंकार कशातून निर्माण झाला आहे, अहंकारावर काय आहे तर माया आहे, त्याच्यावरचं तत्व माया आहे. माया म्हणजे प्रकृती पुरुष, सांख्य दर्शन. आणि मग त्याच्या पुढं प्रकृतीच्या वरचं तत्व, सूक्ष्म तत्व, हे सगळे सूक्ष्माकडे जातात. आपण पाहिलं होतं की उपनिषदाची व्याख्या करतानाच पाहिलं होतं की स्थूल कडून सूक्ष्म कडे, सूक्ष्म ज्ञानाकडे. तर मग त्या अहंकार मायेवरती प्रकृतीच्या वरचं सूक्ष्म तत्व काय आहे तर परमपुरुष ब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे. आणि मग ते कधी त्याचं परत विशेषण करून त्यांनी ब्रह्मतत्वाची तीच सगळी व्याख्या करून सांगितलेली आहे. अजन्म आहे, अखंड आहे, सत आहे म्हणजे कायम आहे, त्याच्यात भेद नाही, ते सर्वत्र आहे, सर्व व्यापून आहे. तर हे सगळं नचिकेताला व्यवस्थित सांगितल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की का होतं असं, की माणूस तिकडं ब्रह्मज्ञानाकडे, माणसाला ब्रह्मज्ञान किंवा आत्मतत्व निदर्शनास येत नाही किंवा विसर पडतो. हे का होतं तर त्यांनी पुढचं सांगितलं होतं की काय आहे की माणसाचं हे जे शरीर बनवलं, तर त्याच्यातले ते इंद्रिय आहेत ते बहिर्मुख आहेत. एकदा ही चैन समजून सांगितली, रस सांगितलं, इंद्रियांवर संयम मिळवा, मनाचा लगाम, बुद्धीची हे निर्णय, बुद्धीची शुद्धता वगैरे सांगितल्यानंतर मग येऊन सांगतात की ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्म जाणून घेण्यासाठी, आत्मतत्व नीट समजण्यासाठी काय करावं लागेल तर हे इंद्रिय बहिर्मुख आहेत, ते काय करावं लागतील. आत्मा कुठे आहे म्हणून त्यांनी सांगितलं सगळ्यात पहिल्यांदी, तर आत्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे. पुढे येत आहे की ते अंगुष्ठ प्रमाण आहे, धूम्रविरहित ज्योती आहे, जी माणसाच्या शरीराच्या आत आहे. तो आत्मा काय करतो, शरीर धारण करतो, तो जन्मत नाही, शरीर जन्मतं पण आत्मा त्यात प्रवेश करतो.
आणि आत्मा सर्व दूर आहे हवेप्रमाणे. हवा बाहेरही आहे आत आहे, घटाच्या आत आहे घटाच्या बाहेर आहे हवा हवा आहे. हं? पाण्यात मासोळी आहे, मासोळीच्या पोटात गर्भ आहे. तर असे हे जे उदाहरणं देतात त्या उदाहरणाने पहिल्यांदा इथं ते सांगतात यम यम नचिकेताला इथं म्हणजे ह्या ह्या उपनिषदात यम नचिकेताला सांगतात की इंद्रिय बहिर्मुख आहे, डोळे बाहेरचं पाहतात, कान बाहेरचं ऐकतात, वाचा बाहेरच्याशी हे करते, पण आतमध्ये वळवावं लागतं इंद्रियांचं दमन करून आतमध्ये. आणि श्रेय मार्गावर कायम राहून मनाची शुद्धता केली तर एकच ब्रह्म आहे, दुसरं काही नाही असं तुझ्या लक्षात येईल. ब्रह्मतत्व एकच आहे, सर्व ठाई तेच आहे. जसा पावसाने पडणारं पाणी, ह्या उपनिषदात ही उपमा आली म्हणून ही घेऊत आपण. पावसाचं पडणारं पाणी वेगवेगळ्या ठिकाणी पडत जातं आणि वेगवेगळं होतं. ते जर गंगेत पडलं तर गंगाजळ, नाल्यात पडलं तर हे होईल घाणेरडं पाणी. त्याच्यानंतर कुठं जर ते सरोवरात पडलं, सरोवर डोंगरावरून वाहत आलं तर गढूळ पाणी. असं जे होत जातं. आणि तर शुद्ध एका ठिकाणी स्थिर निर्मळ झालं तर शुद्ध सात्विक जल होईल. तसं हे आत्म्याचं ब्रह्माचं स्वरूप आहे. तर असं तू जाणून घे. आणि पुढचा अजून एक दाखला दिला त्यांनी की आपलं शरीर हे 11 द्वाराची नगरी आहे. आणि हे सुद्धा रूपक अजूनच प्रसिद्ध आहे. हे कशामुळे इतके रूपक आले तर नचिकेता हा 7-8 वर्षाचा बालक आहे आणि यम त्याला ही विद्या समजून सांगतात. गूढ विद्या ब्रह्म काय हे समजून सांगण्यासाठी पुष्कळ असे उदाहरणं देऊ सांगतात. आणि हे 11 द्वाराचं नगर आहे म्हणे. आणि हे 9 द्वाराचं नगर आहे, हे दुसरीकडे उदाहरणं आलेले आहेत. पण हे योग दर्शनाने जात असणारे यांचे 11 द्वाराची नगरी आहे. त्याच्यात मग 2 डोळे, 2 कान, मुख, दुधा उपस्थ ते सगळे 9. पण 2 विशेष म्हणजे नाभी आणि ब्रह्मरंध्र हे 2 विशेष द्वार या द्वारात या उदाहरणात सांगितलेले आहेत, या दाखल्यात सांगितलेले आहेत, रूपकात सांगितले की हे 11 द्वाराची नगरी आहे. आणि मग इथं जो आत्मतत्व आहे तो त्याचा मालक आहे, राजा आहे. आणि मग हे सगळे द्वारपाल नीट राहिले, अनुशासित राहिले, धाकात राहिले तर आत्म्याची सत्ता चालते, नाहीतर चालणार नाही. जीवात्मा आणि ब्रह्म, शुद्ध आत्मा आणि जीवात्मा याच्यात हा फरक करू नये इथं निषेध केलेला आहे की कर्म करतो तो मन बुद्धी अहंकार म्हणजे चित्त, ज्याच्यात योग दर्शनात सांगितलं होतं की ज्याच्यात पुरुषाचं प्रतिबिंब दिसतं आणि मग तो सुख दुःख पुरुष या चित्ताद्वारा भोगतो. ते इथं विशद करून सांगितलं की जीवात्मा कर्म भोगतो, सुख दुःख त्याच्याने भोगलं जातं. ब्रह्म सूर्याप्रमाणे निर्मळ निस्तेज असतं, निर्मळ आणि अलिप्त असतं की जे या सगळ्या कर्मात गुंतलेलं नसतं. जे कर्म केले त्याच्या फळाचा दाता परमेश्वर आहे. तुम्ही केलेले कर्म संचित तुम्हाला भोगावेच लागतात आणि तो जीवात्मा भोगतो, ब्रह्माला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मग त्याच्यानंतर आपला गीतेतला अजून एक उदाहरण आलेलं आहे की कोणतं 15व्या अध्यायाचं पिंपळाच्या अश्वत्थ वृक्षाचं ऊर्ध्वमूल अधशाख. आणि त्याद्वारा सुद्धा यमधर्माने नचिकेताला ब्रह्मस्वरूप काय ब्रह्म काय ते विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगितलेला आहे. आणि मग त्यांनी सगळ्यात शेवटी राहून जे सांगितलं ते हे की इंद्रिय संयम, मन शांत, बुद्धी स्थिर हीच योगाची उत्तम स्थिती आहे. आणि मग त्याच्यानंतरचं पुढचं जे हे येत आहे विश्लेषण येत आहे की समाधी कशी लावायची आणि त्या ब्रह्मतत्वाशी लीन कसं व्हायचं. तर मग त्याच्यात त्यांनी सांगितलं शरीरात 101 नाड्या असतात, त्याच्यात एक नाडी सुषुम्ना जी रंध्रापर्यंत ब्रह्मापर्यंत पोहोचू शकते सरळ. तर ते समाधी लावल्यानंतर ते त्या नाडीने सगळी चक्र जागृत करत सहस्त्राधार चक्रापर्यंत घेऊन ब्रह्मरंध्र छेदून ज्यावेळेस तुम्ही आत्मा वरच्या स्थितीला नेताल त्यावेळेस तुम्ही ब्रह्मलीन होताल. या सुखदुःखाच्या गोष्टीपासून मुक्त होताल आणि ब्रह्म आणि तुम्ही अमृतत्वात लीन होताल, आनंदात सच्चिदानंद स्वरूप होताल वगैरे सांगितलं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर नचिकेताने सांगितलं की खरोखर तुमच्या ह्या प्रसन्नतेने आशीर्वादाने मला ही ब्रह्मविद्या मिळाली. आणि पुढे याचे पहिल्याही अध्यायाच्या शेवटी आणि दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेलं आहे नचिकेताची ही गोष्ट जो सभेत सांगल, जो ऐकल किंवा श्राद्धकाळी पक्षकाळी जो याचं स्मरण करल तो ब्रह्म जाणण्यास समर्थ ठर. तर अशा रीतीने कठोपनिषद आपण थोडक्यात परिचय करून घेतलेला आहे. यात वित्तेन तर्पे नियम मनुष्य हा, त्याच्यानंतर नाही नास्ति किंचनम नाना नास्ति किंचनम वगैरे उत्तिष्ठ
विवेकानंदाला आवडलेलं उत्तिष्ठ जागृत प्राप्त वरान्न बोधत असे हे सुक्ती आहेत की जे वाक्य पुष्कळ वेळा संदर्भ बनवून वापरले जातात. पुढच्या वेळेस आपण नवीन उपनिषद घेऊ आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. नमस्कार.